बेटी बचाओ बेटी पढाओ नारी शक्ती महिला सक्षमीकरण या घोषणा आपण दररोज ऐकतो. पण वास्तव काय? देशाच्या राजधानीत आंदोलन करणाऱ्या महिला विद्यार्थिनींनी पोलिसांकडून गैरवर्तन आणि बळाचा वापर झाल्याचे आरोप केले. तर दुसरीकडे देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत. घर, रस्ता, महाविद्यालय, कार्यस्थळ, सोशल मीडिया, स्त्री आज नेमकी सुरक्षित कुठे आहे? देश प्रगतीच्या दिशेने धावत असताना महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न मात्र अजूनही समाजासमोर मोठे आव्हान बनून उभा आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. जिच्या हातात संस्कार तिच्याच आयुष्याला असुरक्षिततेचा भार. देशात दररोज महिलांवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, ऍसिड हल्ले, सायबर ब्लॅकमेलिंग आणि स्टॉकिंगच्या घटना समोर येत आहेत. अनेक महिला आजही भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही महिला आंदोलनकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून धक्काबुक्की व बळाचा वापर झाल्याचे आरोप केले. या आरोपामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आरोपाबाबत अधिकृत चौकशी आणि प्रशासनाची भूमिका स्वतंत्रपणे समोर येणे अपेक्षित आहे. एका बाजूला सरकार महिला सक्षमीकरणासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला एका मुलीला रात्री एकटीने रस्त्यावर चालताना आजही 10 वेळा विचार करावा लागतो. शाळेतील चिमुरडी असो, महाविद्यालयीन विद्यार्थिनी असो, नोकरी करणारी महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक, सुरक्षतेचा हमी आजही कोणालाच देता येत नाही. ही परिस्थिती केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ नोकरी, आरक्षण किंवा आर्थिक स्वावलंबन नाही. सक्षमीकरण म्हणजे निर्भयपणे शिक्षण घेण्याचा अधिकार, रस्त्यावर सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार, स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार. पण अनेक वेळा बदनामीच्या भीतीने महिलाच तक्रार करण्यास धजावत नाहीत, तर काही प्रमाणात न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. देशात कठोर कायदे आहेत, महिला हेल्पलाईन आहेत, निर्भया पथक आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, मग तरीही महिलांवर अत्याचार का थांबत नाहीत? कायदा आहे, पण कायद्याची भीती आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाला आहे. महिलांविषयी आदराचे संस्कार घरातूनच सुरू झाले पाहिजेत. शाळांमध्ये लिंग समानतेचे शिक्षण आवश्यक आहे. पोलीस तपास अधिक संवेदनशील आणि वेगवान झाला पाहिजे. न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली पाहिजे आणि समाजानेही पीडित महिलेकडे सहानुभूतीने पाहण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. महिला सक्षमीकरण हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, ती समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. दिल्लीतील आंदोलनातील महिला विद्यार्थिनींनी केलेले आरोप असोत किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना, प्रत्येक घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे. कारण ज्या समाजात स्त्री सुरक्षित असते तेच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि प्रगत असतो. महिलांचा सन्मान ही घोषणा नसून राष्ट्रनिर्मितीची पहिली अट आहे आणि प्रत्येक मुलगी निर्भयपणे घरी परतू लागेल तेव्हाच महिला सक्षमीकरण हा शब्द खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.